हे दिवे जर आपण बघितले तर हे दिवे कृत्रिमरित्या दिवे आहेत. या दिव्यांमध्ये कुठलाही तेल नाही व अग्नी नाही. त्यामुळे समुद्रातील जीवांना कुठलाही धोका नाही, माशांना देखील धोका नाही. यामुळे निसर्गाला देखील कुठली हानी होणार नाही. पाण्यात पडताच हे दिवे लाईट करतात. हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी आणि समुद्रामध्ये प्रवाहित करण्यासाठी जनसमुदाय आपण पाहू शकतो. त्या दीपदान उत्सवाची जेव्हा संकल्पना मांडली गेली तेव्हा खूप लोकांनी विरोध केलं की दादर चौपाटी येथे समुद्रामध्ये कचरा नको, लोकांनी घाण करू नये, यासाठी बराच या दिव्यांना विरोध केला गेला. कारण की लाखो दिवे या समुद्रामध्ये सोडले आले, त्याच्यामुळे कचरा होईल, घाण, याच्यावरती लोक बरेचसे कमेंट करत होते. पण भिक्खू संघाने याच्यावरती परिपूर्ण नियोजन केलेलं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे, संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये निसर्गावर सर्वात जास्त प्रेम करणारा, निसर्ग जपणारा हा कोणता धम्म असेल तर तो बौद्ध धम्म आहे. याचं एक मुख्य उदाहरण जर पाहिलं तर वर्षावास. पावसाळ्यातील 4 महिने बौद्ध भिक्षू बौद्ध लेण्यांवरती राहून आणि बौद्ध धम्माचं ज्ञान घेतात. कारण की पावसाळ्यामध्ये जे बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसार करताना जी पायवाट आहे, या पायवाटेवरती लहान लहान रोपटं, वनस्पती जे उगवत असतात त्याच्यावरती पाय पडू नये व ते वनस्पती नष्ट होऊ नये, ते रोपटं नष्ट होऊ नये. त्याचप्रमाणे इतर जे जीवजंतू आहेत ते देखील पायाखाली येऊन ते मरू नये, ह्याची काळजी भिक्खू संघे त्यावेळेसच घेत असत. त्या बौद्ध जयंतीनिमित्त जे लाखो दिवे सोडलेले आहेत ते एका बोटीने जाळ टाकून नंतर ते सगळे बाहेर काढले जातील. त्याच्यामुळे अशा लोकांनी चुकीची कमेंट करून आणि लोकांमध्ये भ्रम करू नये.